भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत कंत्राटदार संस्थेकडून कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत निळे निशाण कामगार संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। कामगारांची आर्थिक लूट, पगारातील तफावत आणि मानसिक छळ याबाबत गंभीर गुन्हे निवेदनात मांडण्यात आले आहेत। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। निवेदनामध्ये एसपी एंटरप्राइजेस या संस्थेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ। जय भीम, जय शिवराय। मी आनंद बाविस्कर, निळे निशाण सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज दिनांक 18 मार्च 2026 रोजी आम्ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील कंत्राटी कामगारांच्या समस्या घेऊन जळगावला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। कामगारांच्या विविध समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कामगारांच्या समस्यांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यांपासून आम्ही निळे निशाण कामगार संघाच्या वतीने औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन दिलं। सुरक्षेच्या संदर्भात चर्चा करण्यास आम्ही वेळ मागितला, परंतु मुख्य अभियंत्यांजवळ वेळ नाही असं दर्शवून, असं भासून त्यांनी टाळाटाळ करायचा प्रयत्न केलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण की ज्या ठेकेदारांच्या संदर्भात आम्ही तक्रारी केलेल्या आहेत त्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने अभियंत्यांनी टाळाटाळ केल्याचं आम्हाला जाणवतं। त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या कंपन्यांच्या संदर्भात, ज्या कंत्राटदारांच्या संदर्भात आम्ही तक्रारी करीत आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही वेळोवेळी मागणी करीत आहोत। एसपी एंटरप्राइजेस आणि इतर अनेक कंपन्या ज्यांनी कंत्राटी कामगारांची पिळवणूक केलेली आहे, शासन निर्णयानुसार त्यांना वेतन दिलेलं नाही, इतर सुखसुविधा दिलेल्या नाहीत आणि वेळोवेळी कंत्राटी कामगारांना धमकावून कुठली तरी भीती निर्माण करून ते त्या कामगारांचं शोषण करून घेत आहेत। शासनाची दिशाभूल करून शासनाची आर्थिक लूटसुद्धा त्यांनी माजवलेली आहे। अनेक ठिकाणी त्यांनी कागदोपत्री शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी हा लाटण्याचा प्रयत्न त्या ठेकेदारांनी केलेला आहे। म्हणून आज त्या संदर्भात एसपी एंटरप्राइजेस या कंपनीने केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी। त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट त्या औष्णिक विद्युत केंद्रात चाललेले आहे त्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्यात यावी। त्यांचे किती माणसं काम करतात, किती लोकांना कसं वेतन दिलं जातं, कंत्राटी कामगारांना कुठल्या पद्धतीने वेतन दिलं जातं, कॉस्मॉस बँकेत जे त्यांचे अकाउंट होते कामगारांचे त्या अकाउंटची सुद्धा चौकशी केली पाहिजे की शासन निर्णयानुसार त्यांचं वेतन अकाउंटला जमा होतं किंवा नाही। जर होत असेल तर कुठल्या पद्धतीने कंत्राटदारांनी त्यांना वेतन दिलेलं आहे कामगारांना, या संदर्भात सुद्धा चौकशी केली पाहिजे। याकरता आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही वेळोवेळी कामगारांच्या हिताकरता या कंत्राटदारांशी, यांच्या कंपन्यांशी आम्ही सामंजस्याची भूमिका ठेवून वेळोवेळी आम्ही ॲडजस्टमेंट करून आम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे। परंतु आज रोजी या कंत्राटदारांची हिंमत खूपच वाढलेली असून त्यांचा अन्याय करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या झालेल्या आहे। म्हणून मी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना स्वतः उपस्थित राहून मी निवेदन दिलेलं आहे आणि आज या ठिकाणाहून मी या पद्धतीचं आवाहन करतो की लवकरात लवकर जर कामगारांच्या समस्या सुटत नसल्या, या कंपन्यांची चौकशी होत नसली तर लवकरात लवकर निळे निशाण कामगार संघाच्या वतीने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या आंदोलनादरम्यान कुठलेही काही परिणाम झाला तर त्याला सर्वस्वी मुख्य अभियंता आणि शासन प्रशासन जबाबदार राहील।